आणि एक महत्त्वाची बातमी आहे, अजितदादांचा पवारांच्या विजयी उमेदवारांना फोनवरून संपर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार यांच्याकडून स्वतः शरद पवार यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना देखील संपर्क करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी। अक्षय, काय अधिक माहिती आहे? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गवगवीत यश मिळालेलं आहे। जवळपास 41 आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निवडून आलेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं 87 जागा लढवून अवघे 10 आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। या सर्वच विजयी आमदारांना किंवा पराभूत उमेदवारांना अजित पवार यांच्याकडनं संपर्क जो आहे तो होत असल्याची माहिती जी आहे ती आता मिळत आहे। अजित पवार यांच्याकडून जे पराभूत उमेदवार आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे, त्या सर्वच पराभूत उमेदवार असतील, आमदार असतील, यांना संपर्क करण्यात येतोय। त्यापैकी राजेश टोपे असतील, सुनील भुसारा असतील, हे इतर नेते मंडळी जे आहेत या सर्वच नेते मंडळींना अजित पवार यांच्याकडनं संपर्क केला जातोय। राष्ट्रवादी कोणाची या सगळ्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती कोर्टामध्ये पेंडिंग जरी असली तरी अजित पवार राष्ट्रवादी माझीच याकरता संपूर्ण प्रयत्न या निमित्ताने करताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।